आणि बातमी पालघरमधून आहे। पालघरच्या पालकमंत्री पदाची माळ गळ्यात पडल्यानंतर गणेश नाईक यांनी 2 जनता दरबार घेतलेत। पालघरकरांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी हे जनता दरबार घेतले। तर दुसरीकडे पालघरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री प्रताप सरनाईक यांनी लोक दरबार आयोजित केलाय। दुपारी 3 वाजता या लोक दरबाराचं आयोजन करण्यात आलंय। पालघर जिल्ह्यावरती वर्चस्व निर्माण करण्याच्या वादातनं शिवसेना आणि भाजपच्या मंत्र्यांमध्ये कुरघोडी सुरू असल्याचंच यातनं पुन्हा एकदा स्पष्ट होतंय आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांनी। आज मंत्री प्रताप सरनाईक यांचा लोक दरबार आहे। विशेष म्हणजे पालघरमध्ये आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचे बॅनरबाजी झालेली आहे। शिवसेनेचा लोक दरबार अशा नावाने बॅनर झळकलेले आहेत आणि आज पालघरच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हा लोक दरबार आहे। मंत्री प्रताप सरनाईक आणि ते शिवसेनेचे संपर्क प्रमुख देखील आहेत पालघर जिल्ह्याचे। या अगोदर पालघरमध्ये वनमंत्री आणि पालघरचे पालकमंत्री असलेले गणेश नाईक यांनी 2 जनता दरबार घेतलेले आहेत आणि पालघरकरांच्या विविध समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी गणेश नाईक यांनी जनता दरबार सुरू केलेले आहे आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या समस्या सोडवल्या जात असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। मात्र पालघरमध्ये आता त्यानंतर गणेश नाईकांची जनता दरबार झाल्यानंतर मंत्री प्रताप सरनाईक यांचा जो जनता दरबार म्हणजे लोक दरबार आयोजित केलेला आहे। त्यामुळं महायुतीच्या 2 नेत्यांमध्येच ही कुरघोडी सुरू आहे का असं विचारलं जात आहे। कारण मंत्री प्रताप सरनाईक हे पालकमंत्री नसताना देखील त्यांनी लोक दरबार आयोजित केलेला आहे। शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये पालघरमध्ये मोठ्या प्रमाणात कुरघोडी एकमेकांवर कुरघोडी केल्या जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच्यातूनच हा लोक दरबार आयोजित केलेला आहे। त्यामुळं पालघरमध्ये गणेश नाईक यांच्यावर प्रताप सरनाईक सर होत आहेत का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। NDTV मराठीसाठी नावेद शेख सोबत मनोज सातवी, पालघर। एक महत्त्वाची बातमी कोल्हापुरातनं प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज न्यायालयात सुनावणी होणार आहे। आज न्यायालय निर्णय देईल। कोरटकर सध्या कळंबा कारागृहामध्ये 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहे। जामीन मंजूर झाला तर कोरटकरला मोठा दिलासा मिळू शकेल। 7 एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीतील वकिलांच्या युक्तिवादानंतर आता आज न्यायालय अंतिम निर्णय देणार आहे।